आमची शेगडी आहे ना अचानक खराब झाली. मग काय विकत आणण्यापेक्षा ना लग्नामध्ये मला ही शेगडी मिळाली होती. तर मग तीच आम्ही वापरायला काढली होती. आमच्याकडे आहे ना भांडी घासून झाल्यानंतर भांड्याची गुंडी आणि भांड्याचा वाटका दोन्ही सुद्धा स्वच्छ धुवून ठेवतात. कारण की मग त्या गुंडीला वास सुद्धा येत नाही आणि ती स्वच्छ सुद्धा राहते. दुपारच्या जेवणामध्ये होती अंड्याची भाजी. आईने त्याचा सार शिजवून ठेवला होता. मी फक्त अंडी सोलून त्यामध्ये अंडी घालून अंड्याची भाजी बनवून घेतली. बरेच महिन्यांना माझा क्राफ्टचा आहे ना खण आहे ना तो अस्वच्छ झाला होता. त्यामुळे मी तो स्वच्छ करायला घेतला होता आणि तितक्यात मग भाव्य आले आणि भाव्याने सर्व पसारा काढायला घेतला होता. क्राफ्टचा खण साफ झाल्यानंतर मग मी ना ड्रेसिंग टेबलच्या वरचे जे खण होते माझ्या मेकअपच्या सामानचे ते सगळे स्वच्छ करायला घेतले. तितक्यात दुपारची झोप घेऊन भाव्या उठली आणि हे सर्व बघून ती पटकशीन खालती आली आणि हे काढू का ते काढू असं तिथं झालं होतं. मग अर्ध्या गोष्टी सेट होईपर्यंत ना आपला शॉप ओपन करायचा टाइम झालं होतं. मग शॉप वगैरे ओपन केलं. मग रात्रीचे सर्व कामं झाल्यानंतर आहे ना मी ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. माझ्याकडे ना डेकोरेटिव्ह आयटम होते तर मग बाहेरच्या रॅकला ना मी डेकोरेट करून घेतलं. असा होता आजचा ब्लॉग. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.